श्री स्वामी समर्थ. काय तुमच्याही नशिबाची कुलूप उघडत नाही आहेत? प्रचंड मेहनत करूनही पदरी फक्त निराशाच येते का? मग थांबा. उद्या 13 मे अपरा एकादशी ही साधी एकादशी नाही, तर ही अमर्याद देणारी तिथी आहे. शास्त्र सांगतं की जर उद्या तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल, पण सकाळी उठल्यावर या एका झाडाचं पान फक्त तोडून आणा. तुमच्या आयुष्यातून 7 पिढ्यांचं दारिद्र्य मुळासकट नष्ट होईल. हे मी नाही, तर आपले प्राचीन ग्रंथ सांगतात. हा चमत्कार नेमका काय आहे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो तुमचं आयुष्य बदलून टाकू शकतो. उद्या आहे वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील अपरा एकादशी. या एकादशीला अचला एकादशी असेही म्हणतात. अपरा याचा अर्थ असा आहे की ज्याला कोणतीही सीमा नाही, म्हणजेच अपार धन, अपार यश आणि अपार पुण्य देणारी ही तिथी आहे. असं म्हटलं जातं की ज्या व्यक्तीच्या हातून नकळत मोठी पापे घडली आहेत, त्यांच्या प्रगतीवर कोणाची तरी वाईट नजर लागली आहे, किंवा ज्यांच्या घरात लक्ष्मी टिकत नाही, अशा लोकांसाठी वर्षातील ही सर्वात मोठी संधी आहे. आजच्या धावपळीच्या युगात आपल्या सर्वांनाच उपवास करणं शक्य होत नाही. कोणाला ऑफिसला जायचं असतं, तर कोणाची तब्येत साथ देत नाही, तर कोणाला घरच्या कामातून वेळ मिळत नाही. मग अशा वेळी आपण विचार करतो की काय मला एकादशीचं पुण्य मिळणार नाही का? तर याचं उत्तर आहे नक्कीच मिळेल. आपल्या ऋषीमुनींनी असे काही अत्यंत सोपे पण शक्तिशाली तोडगे सांगितले आहेत, जे करण्यासाठी तुम्हाला उपाशी राहण्याची गरज नाही. फक्त तुमच्या मनात श्रद्धा आणि हातात ते एक जादुई पान हवं. हे पान कोणत्या झाडाचं आहे, ते कसं आणायचं आणि त्याचा वापर नेमका कसा करायचा हे मी तुम्हाला पुढच्या काही मिनिटांत सविस्तर सांगणार आहे. बऱ्याचदा आपण हजारो रुपयांचे विधी करतो, पण फरक पडत नाही. पण हा निसर्गाचा उपाय इतका प्रभावी आहे की हे पान तुमच्या घरात येताच तिथली नकारात्मक ऊर्जा, कटकटी आणि पैशांची चणचण दूर व्हायला सुरुवात होते. हे पान विष्णूंच्या हृदयाशी संबंधित आहे. हे पान आणताना तुम्हाला एक छोटासा मंत्र म्हणायचा आहे, ज्यामुळे त्याची शक्ती 10 पटीने वाढते. तो मंत्र कोणता ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी जर तुम्ही स्वामींचे भक्त असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुमची एक कमेंट आणि एक सबस्क्राईब आम्हाला अशीच महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रेरणा देतो. चला तर मग जाणून घेऊया त्या चमत्कारिक उपायाबद्दल सविस्तरपणे. नमस्कार भाविकांनो, आपल्या सर्वांचे स्वागत आहे. उद्या 13 मे 2026 वैशाख महिन्यातील अत्यंत फलदायी अशी अपरा एकादशी. या एकादशीला अचला एकादशी असेही म्हणतात. शास्त्रात सांगितले आहे की अपरा एकादशीचे व्रत केल्याने माणसाला अपार धन, सुख आणि कीर्ती प्राप्त होते. बऱ्याचदा आपल्याला कामाच्या व्यापांमुळे किंवा प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपवास करणे शक्य होत नाही, पण शास्त्रात अशा काही उपायांचा उल्लेख आहे जे केवळ श्रद्धेने केले तरी तुम्हाला उपवासा इतकेच पुण्य मिळते. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे अशाच एका प्रभावी उपायाबद्दल, ज्यासाठी तुम्हाला फक्त एका विशिष्ट झाडाचे पान लागणार आहे. अपरा या शब्दाचा अर्थच आहे अपार किंवा अमर्याद. या दिवशी भगवान त्रिविक्रमाची, विष्णूंची पूजा केली जाते. असे मानले जाते की ज्या व्यक्तीवर कर्जाचा डोंगर आहे, ज्यांच्या कामात सतत अडथळे येतात किंवा ज्यांना कष्टाचे फळ मिळत नाही, त्यांच्यासाठी ही एकादशी वरदान ठरते. ब्रह्महत्या, परनिंदा किंवा खोटी साक्ष देणे अशा मोठ्या पापांतून मुक्त होण्यासाठी या एकादशीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. आता वळूया आपल्या मुख्य उपायाकडे. उद्या सकाळी सूर्योदयाच्या वेळी हा उपाय करायचा आहे. उद्या सकाळी स्नान उरकल्यानंतर शुद्ध वस्त्रात तुळशीचे पान आधीच गळून पडलेले असल्यास उत्तम, नसल्यास प्रार्थना करून तोडावे
किंवा पिंपळाचे पान जवळच्या मंदिरातून किंवा परिसरातून घेऊन यावे. लक्षात ठेवा, एकादशीला तुळशीचे पान तोडणे निषिद्ध मानले जाते. त्यामुळे शक्य असल्यास आदल्या दिवशी तोडून ठेवावे किंवा गळलेले पान वापरावे. हे पान स्वच्छ पाण्याने किंवा गंगाजलने धुवून घ्या. त्यावर चंदनाने किंवा कुंकवाने श्री किंवा ओम लिहा. तुमच्या घरातील देव्हाऱ्यात भगवान विष्णूंच्या किंवा विठ्ठलाच्या चरणी हे पान अर्पण करा. जर तुम्हाला आर्थिक अडचण असेल तर हे पान पिवळ्या कापडात बांधून तुमच्या तिजोरीत किंवा जिथे तुम्ही पैसे ठेवता तिथे ठेवा. असे मानले जाते की या उपायामुळे तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि तुमच्या 7 पिढ्यांचे दारिद्र्य दूर होण्याची शक्ती या साध्या उपायात आहे. तुमची कितीही कठीण इच्छा असो ती भगवंताच्या चरणी व्यक्त करा. जर तुम्ही उपवास करणार नसाल तरी एकादशीच्या दिवशी काही गोष्टी पाळणे अत्यंत गरजेचे आहे. उद्याच्या दिवशी घरात कोणाशीही वाद घालू नका, अपशब्द बोलू नका. अन्न घेताना त्यामध्ये कांदा, लसूण टाळावा. जमल्यास ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 108 वेळा जप करा. सायंकाळी तुळशीसमोर तुपाचा दिवा लावून 11 प्रदक्षिणा नक्की घाला. तर भाविकांनो, उद्याच्या या अपरा एकादशीला हा छोटासा पण अत्यंत प्रभावी उपाय नक्की करून पहा. लक्षात ठेवा, आपण जे काही उपाय करतो त्यामागे आपली भावना आणि श्रद्धा महत्त्वाची असते. जर तुम्ही हे पान विश्वासाने घरी आणलं आणि भगवंताच्या चरणी अर्पण केलं तर जगातील कोणतीही शक्ती तुमची प्रगती रोखू शकणार नाही. अनेकांना प्रश्न पडतो की एवढ्याशा उपायाने काय होतं? तर मित्रांनो, ज्याप्रमाणे एका लहानशा दिव्याने संपूर्ण अंधार दूर होतो, त्याचप्रमाणे श्रद्धेने केलेला एक छोटासा उपाय तुमच्या आयुष्यातील संकटांचा अंधार नष्ट करू शकतो. उद्याचा दिवस हा तुमच्यासाठी नवीन सुरुवातीचा दिवस ठरो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. जर तुम्हाला या उपायाबद्दल काही शंका असतील तर बिनधास्त विचारा. मी तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. आणि हो, हा व्हिडिओ फक्त स्वतःपुरता मर्यादित ठेवू नका. तुमच्या नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. कारण तुमच्या एका शेअरमुळं जर कोणाचं भलं झालं तर त्याचं पुण्यसुद्धा तुम्हालाच मिळणार आहे. जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर खाली दिलेल्या लाल बटनावर क्लिक करून आत्ताच सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबा, जेणेकरून भविष्यात येणारे असेच आध्यात्मिक आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाहीत. उद्याचा दिवस तुमच्यासाठी, तुमच्या पतीसाठी आणि तुमच्या मुलांच्या प्रगतीसाठी अत्यंत शुभ ठरो. तुमच्या घरातील इडापिडा टळू दे आणि सुख समृद्धी नांदू दे, हीच स्वामींच्या चरणी कळकळीची विनंती. जाण्यापूर्वी कमेंट बॉक्समध्ये पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तुमच्या एका कमेंटमध्ये मोठी शक्ती आहे, ती तुमची श्रद्धा दर्शवते. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन माहितीसह आणि प्रभावी तोडग्यासह. तोपर्यंत आनंदी राहा, भगवंताच्या नामात दंग राहा. श्री स्वामी समर्थ.